कधी अचानक धडधड वाढते, छातीमध्ये ठोके जोरात जाणवायला सुरुवात होते, पण बीपी चेक केला तर तो नॉर्मल येऊन जातो. मग क्वेश्चन येतो, बीपी नॉर्मल आहे तरी पण ही धडधड का वाढली आहे? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. धडधड वाढणं म्हणजे नेहमी आपला बीपीच वाढलाय असं नाही. हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हार्ट रेट म्हणजे एका मिनिटामध्ये आपलं जे हृदय आहे ते किती वेळा धडधड करतं. नॉर्मली रेस्टिंग हार्ट रेट साधारणतः 60 ते 100 प्रति मिनिट असा असतो. बीपी म्हणजे काय तर रक्ताचा दाब. दोन्ही एकत्र बदल होऊ शकत नाहीत, पण नेहमीच तसं होतं असंही नाही आहे. आता अचानक धडधड वाढण्याची काही कॉमन लक्षणं आपण समजून घेणं गरजेचं आहे किंवा कॉमन कारणं पाहून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं कारण काय आहे तर ते आहे म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी. अचानक ताण आला, घाबरल्यासारखं वाटलं, इमोशनल ट्रिगर झाले, त्याचबरोबर शरीरामध्ये ॲड्रेनलिन सिक्रेशन वाढलं गेलं, तर हा जो हार्मोन आहे हा हार्मोन हार्ट रेट आपल्याला वाढवायला मदत करतो. म्हणजे ॲड्रेनलिन सिक्रेशन झालं की आपल्या शरीरामध्ये हार्ट रेट आपला वाढला जातो. बीपी नॉर्मल असू शकतो परंतु आपल्याला धडधड वाढलेली दिसते. दुसरं कारण काय आहे तर जर आपण चहा जास्त पित असाल, कॉफी जास्त पित असाल किंवा एनर्जी ड्रिंक्स किंवा कॅफेन याच्यामुळे आपला हृदयाचा रेट किंवा आपल्याला हार्ट रेट जो आपण म्हणतो तो वाढलेला दिसून येतो. जरी आपला बीपी नॉर्मल असेल तरीसुद्धा आपल्याला हे वाढलेलं दिसतं. तिसरं कारण काय आहे तर ते म्हणजे आहे डिहायड्रेशन. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये पाणी जर आपण कमी पिलो तर आपल्याला ब्लड व्हॉल्यूम कमी होतो. शरीर कॉम्पन्सेट करण्यासाठी हार्ट रेट आपल्याला वाढलेला दिसून येतो. चौथं कारण काय आहे ते म्हणजे शुगर कमी होणं, हायपोग्लायसिमिया. हायपोग्लायसिमियामध्ये आपल्याला घाम येतो, थरथरणं किंवा धडधडणं हे जाणवून येतं. बीपी मात्र त्यावेळेस नॉर्मल असू शकतो. पाचवं कारण काय आहे तर ते आहे थायरॉईड प्रॉब्लेम. विशेषतः हायपरथायरॉइडिझममध्ये रेस्टिंग हार्ट रेट हा वाढला जातो आणि पाल्पिटेशन आपल्याला जाणवतं. सहावं आहे ते म्हणजे ॲनिमिया, म्हणजे रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असणं. हिमोग्लोबिन कमी असेल तर ऑक्सिजनसाठीही आपल्याला जागा राहत नाही, म्हणजे ऑक्सिजन लेवलही कमी होते आणि ते ऑक्सिजन आपल्या शरीराला व्यवस्थित पोचत नाही. शरीर त्याची भरपाई करण्यासाठी हृदयाचे ठोके ॲटोमॅटिक त्यावेळेस वाढली जाते. आणखीन एक महत्त्वाचं कारण काय आहे ते म्हणजे अरिथमिया. कधी हार्ट रिदम हा इरेग्युलर होऊन जातो. पल्स कधी फास्ट तर कधी इरेग्युलर राहते. अशा वेळेस बीपी रिडिंग हे नॉर्मल असलं तरीसुद्धा रिदम प्रॉब्लेम असू शकतो. आता याला कधी सिरियस घ्यायचं आपण एक्झॅक्टली तर धडधड काही सेकंदात जर शांत होत असेल तर आपल्याला किंवा फार वारंवार ती होत नसेल तर बहुतेक वेळा हे फक्त आपल्याला बिगिनिंग आहे असं लक्षात ठेवा. पण जर धडधड सोबत छातीत दुखणं, चक्कर, श्वास येणं किंवा श्वास लागणं, घाम येणं, फेंट होणं असे सिम्पटम्स जर दिसत असतील तर त्वरित आपल्याला इव्हॅल्युएशन करून घेणं गरजेचं आहे. काय करावं नेमकं अशा वेळेत हा एक प्रश्न येत असेल ना आपल्या मनामध्ये. पहिल्यांदा थोडंसं शांत बसणं गरजेचं आहे. खोल श्वास घ्या, थोडंसं शांत बसा, पाणी प्या, पल्स काउंट किती येतोय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, ते चेक करून घेणं गरजेचं आहे. चहा, कॉफी ह्याचं प्रमाण आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. स्लीप पॅटर्न आपला सुधारणं गरजेचं आहे. जर एपिसोड्स आपल्याला हे वारंवार होत असतील तर आपल्याला ECG, थायरॉईड टेस्ट, हिमोग्लोबिनची टेस्ट, त्याचबरोबर शुगर चेक करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात ठेवा, बीपी नॉर्मल आहे म्हणजे सगळं नॉर्मल आहे असं नाही. हार्ट रेट आणि रिदम हे दोन्हीसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. रिपीटेड अनएक्सप्लेन्ड पाल्पिटेशन जर होत असेल तर त्याला इग्नोर करू नका. अर्ली इव्हॅल्युएशन केल्यास मोठी समस्या आपल्याला टाळता येऊ शकते. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन अगदी क्लिअर वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही डाऊट असतील तर आपल्या कमेंटमध्ये नक्की विचारा. अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.